एशियन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद। पॉचे ठळक बातम्या। हिंगोली काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांचा भव्य सत्कार। हिंगोली जिल्हा युवा काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष साईनाथ जाधव यांचा हिंगोली जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष साद अहमद साद यांच्या आझम कॉलनी रोड येथील नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे जिल्हा कार्यालयावर भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट अखिल अहमद यांची उपस्थिती होती। यावेळी आबेद अली जागीरदार, प्रदेश सचिव काँग्रेस अल्पसंख्याक, साद अहमद साद अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक, आतिक सर असंघटित कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष, अक्षय डाकोरे, दत्ता भवर यांच्या उपस्थितीत साईनाथ जाधव यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। तसेच येणाऱ्या काळात युवा पिढीला काँग्रेस पक्षात सामील करण्यासाठी अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली व अल्पसंख्याक यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर देखील चर्चा करण्यात आली। यावेळी युवा काँग्रेसचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कारमूर्ती यांनी साईनाथ जाधव यांनी साद अहमद साद व आबेद अली जागीरदार व उपस्थित मान्यवरांचे यावेळी आभार व्यक्त केले। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे आव्हान। केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम 50 अन्वये राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे। वाहनांना नंबर प्लेटमध्ये बनावगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे आहे। तसे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी दिनांक 1 एप्रिल 2024 पूर्वीच्या त्यांच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांनी केले आहे। हिंगोली जिल्ह्याकरिता FTA HSIP सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी बुकिंग पोर्टल निश्चित करण्यात आले आहे। तर परिवहन विभागाच्या या संकेतस्थळावर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे। वाहनधारकांनी वरील पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन 31 मार्च 2025 पर्यंत त्या बसवून घ्याव्यात। वाहनधारक हिंगोली कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त हिंगोलीमध्ये वाहन वापरत असेल तरीही वाहकास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे। नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी व ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, 3 चाकी वाहनासाठी 500 रुपये आणि इतर सर्व वाहनासाठी 745 रुपये याप्रमाणे GST वगळून दर आकारण्यात येणार आहे। वाहनधारकांना त्यांच्या वाहनावर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवा पुरवठाधारकाच्या पोर्टलवर तसेच हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करू शकतात, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे आव्हान। केंद्रीय मोटार वाहन नियम 1989च्या नियम
50 अन्वये राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहनांना नंबर प्लेटमध्ये बनावगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे आहे. तसे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी